हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आत्तापर्यंत तुम्ही माझं विठ्ठलवाडी ते महालक्ष्मी, महालक्ष्मी ते हाजी आली, हाजी आली ते आता बाबुलनाथ मंदिराचं दर्शन तुम्ही बघणार आहात, असा मी प्रवास केला. पण व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून मी हा 3 पार्टमध्ये डिवाईड करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आधीही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. तर मी हाजी अलीवरून बाहेर निघाली, म्हणजे त्या साईडला गेली. बोगद्याच्या खालून जो रस्ता असतो ना, त्या साईडला बाजूला म्हणजे स्टेशनकडे जाणारा जो रस्ता असतो ना, त्या साईडला जायचं आणि तिथे तुम्हाला टॅक्स्या वगैरे मिळून जातात बाबुलनाथ मंदिरसाठी. माझ्याकडून मला वाटतं आमचे 3 सीट होते, तर 100 रुपये की 60 रुपये काहीतरी असे घेतलेले त्यांनी, मला एवढं लक्षात नाही राहिले आता. तर तुम्हाला डायरेक्ट बाबुलनाथ मंदिराच्या बाहेर ते सोडतात आणि त्यानंतर आम्ही चालू केला आमचा प्रवास. तर बाबुलनाथ मंदिराच्या बाहेरच म्हणजे असे टोपली वगैरे घेऊन बसलेले असतात, म्हणजे आपल्याला जे मंदिरातनी हार, फूल, नारळ वगैरे चढवावं लागतं ते. आज इथे बिलकुलही गर्दी नव्हती. फर्स्ट टाईमच मी गेली आहे, माझा पहिलाच दिवस होता. मम्मी याच्या अगोदर जाऊन आली आहे, तर ती बोलते खूप गर्दी राहते, श्रावण महिन्यात तर इथे खूप गर्दी राहते. पण आम्ही जेव्हा गेलो ना, तेव्हा इथे गर्दी अजिबात नव्हती. आणि हो, इथे गेल्यावरती मी नोटीस केलं, खूप जुनं हे प्राचीन मंदिर असणार आहे बहुतेक. मला ह्या मंदिराच्या विषयात एवढी माहिती नाही, तर मी जास्त काही तुम्हाला सांगूही शकत नाही, कारण की मी फर्स्ट टाईम मीच इथे गेलेली. त्यानंतर मी इथे जे नोटीस केलं ना, इथे बघा एक बॉक्स टाईप बनवण्यात आलेला आहे सीडीच्या बाजूला. तर तिथे ना आपली जी खायची पानं असतात ना, त्या पानावरती कापूर वगैरे ठेवून जाळल्या जातो. मम्मी सांगत होती मागच्या वेळेस जेव्हा ती आली ना, तेव्हा इथे गुडघ्यावरती चालून येतात काही काही लोक आणि असं पान घेऊन त्याच्यावरती कापूर वगैरे जाळतात. तर मला असं वाटतं काहीतरी मन्नत वगैरे असेल तेव्हाच ते हा प्रकार करतात. जर तुम्हाला ह्या मंदिराच्या विषयात काही माहिती असेल किंवा माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि तुम्हाला ह्या विषयात काही माहिती असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा की हा प्रकार काय असतो, कारण की मी कधी बघितला नाही आणि मी असं काही केलं नाही, त्यामुळे मला आयडिया नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सविस्तर माहिती नाही देऊ शकत. तर तुम्ही इथे बघा, जागोजागी तुम्हाला असं हे बॉक्सेस वगैरे बघायला मिळतील आणि तिथे पान आणि त्याच्यावरती कापूर वगैरे जाळलेलं आहे, स्पष्ट दिसतंय. आणि हळद कुंकूचा टिळा पण लावण्यात आलेला आहे. जास्त म्हणजे खूप लांब नाही आहे मंदिर, हे खूपच जवळ आहे. आणि मला वाटतं 5 मिनिटाच्या आतमध्येच आपण या मंदिरातनी दर्शनाला जाऊ शकतो. पण जेव्हा गर्दी असेल ना, तेव्हा इथे भरपूर म्हणजे हे होत असेल, उशीर लागत असेल. पण आम्ही एक 2 ते 3 मिनिटातच वरती चढलो. पुढे गेल्यावर एक ओम नमः शिवायचं बोर्ड आम्हाला दिसलं. आणि त्यानंतर इथे पाय वगैरे धुण्याची पण सुविधा आहे मंदिरात जाण्याच्या अगोदर. पण झालं असं की इथेही व्हिडिओ आणि फोटो नॉट अलाउड होते, जेणेकरून मला व्हिडिओ आणि फोटो काहीही काढता आलं नाही. बाहेर तिथे व्हिडिओ फोटो काढले तर ते ओढत नाहीत, पण मंदिराच्या आत फोटो व्हिडिओ काढायला परवानगी नाही आहे. तर आम्ही दर्शन घेऊन आलो बाहेर. आणि हो, थोडंसं माझं बोलण्यात चुकत आहे, कारण की माझ्या जिभेला ना फोडं आलेले आहेत, म्हणजे तोंडातलं जे येतं ना ते बोलतात, आमच्या भाषेतनी तोंडातलं आलं असं बोलतात. मला नाही माहिती तुमच्याकडे काय बोलतात किंवा कोणाच्या वेगळ्या लँग्वेज असतात. तर माझ्या तोंडातलं आलं आहे आणि जिभेला आल्यामुळे ते ना दाढेला लागतं आहे, तर बोलायला थोडा त्रास होतो आहे. आणि बोलता बोलता म्हणजे जीभ दाताखाली आल्यासारखं होतं ना, त्याच्यामुळे थोडंसं दुखतं आहे. तर म्हणून मी हळूहळू आणि थोडं असं रखडत बोलते, तर प्लीज डोंट माइंड. आणि नॉर्मलचं तिथे दर्शन वगैरे घेतलं, 5 ते 10 मिनटं आम्ही बसलो. इथे ना आम्हाला उतरताना म्हणजे बाहेर निघताना एवढं कन्फ्युजन झालं ना. इथे 4 ते 5 रस्ते असतील मला असं वाटतं, कारण की आम्ही ज्या रस्त्याने आलो ना, त्या रस्त्याने जायचं नाही आहे की काय असं मला कन्फ्युजन होतं. म्हणून आम्ही एका साईडला बाहेर निघालो, एक्झिट असं दिलेलं आहे, तिथे निघालो. तिथे आलो तर तो एरिया होता लिफ्टनी जाण्यासाठी, म्हणजे लिफ्टनी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी. मला वाटतं चढायला वगैरे ज्यांना सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी ही लिफ्टची व्यवस्था केलेली आहे, की ज्यांना चढता वगैरे येत नाही त्यांच्यासाठी. आणि उतरताना बघा, मी म्हणजे त्या साईडला उतरायला पाहिजे होतं, पण चुकून मी ना दुसऱ्या साईडला उतरली. आणि म्हणजे थोडं गोंधळच झाला, की कारण की उतरायचं होतं, आम्ही आलो त्या रस्त्याने नाही उतरलो. आम्ही ज्या रस्त्याने आलो ना त्याच्या बाजूच्या रस्त्याने आम्ही खाली उतरलो. तर मम्मीला म्हटलं हे कसं काय झालं, बोलते बहुतेक 2-3 रस्ते असतील, कारण की ती पण फर्स्ट टाईमच मागे गेलेली आणि ही सेकंड टाईम आहे तिची. तर अशा प्रकारे आम्ही फायनली बाहेर आलो आणि डायरेक्ट आम्ही तिथून बाबुलनाथ मंदिराच्या पासून आम्ही ग्रँड रोडपर्यंत टॅक्सी केली आणि टॅक्सीने आम्ही ट्रेन पकडली, म्हणजे स्टेशनला पोहोचून. तर मला वाटतं
बाबुलनाथ मंदिर ते रोडला 40 रुपये आमचे घेतले 3 सीटचे. तर त्याच्यानंतर आम्ही आलो दादरला. आम्हाला थोडं मार्केटमध्ये शॉपिंग करायची होती. म्हणजे असं की मुलाच्या टिफिनसाठी ड्रॅगन फ्रूट्स वगैरे मला लागतात, कधीमधी मी त्याला डब्याला वगैरे देते. आणि दादरला जर तुम्ही आले तर फ्रूट मार्केट, फुल मार्केट ह्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटीज बघायला मिळतात. म्हणजे A to Z तुम्हाला कपड्यापासून, फुलांपासून, देवांच्या वस्तूंपासून सगळे तुम्हाला इथे प्रकार बघण्यात मिळतात. असं कोणीही नसेल मला वाटतं हे मुंबईत राहत असतील ते, की त्यांना हे दादरचं मार्केट माहिती नसेल. हा क्वचितच काहीतरी लोक असतील जी घराच्या बाहेर नसतील पडत, त्यांनाच हे माहीत नसेल. पण जे जॉब करतात ना रेग्युलर, त्या लोकांना हे दादरचं फ्रूट मार्केट, फुल मार्केट जे काय म्हणतात ते माहिती असणारच. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर हे बघा, इथे ना तुम्हाला म्हणजे आपलं ड्रायफ्रूट्स पण भरपूर प्रमाणात बघायला मिळतील. मुलांच्या स्कूलसाठी लागणारे बॅग, टिफिन बॉक्स, वॉटर बॉटल प्लस पेन्सिलचे हे डबे वगैरे सगळे तुम्हाला इथे मिळतात. जीन्सपासून, कुर्त्यापासून, दुपट्ट्यापासून, लेगिन्स, ऑल व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल. जर तुम्ही कधी आले नसाल ना तर नक्की तुम्ही येऊन बघा. A to Z तुम्हाला इथे फळं तर मिळतात, भाज्या, बॅग्स, चप्पल, बुटं, वॉटर बॉटल. आणि मंदिरामध्ये खास करून जे आपल्याला बेलपत्र, तुळशीपत्र, दुर्वा, अजून आमच्याकडे धोत्र्याची फुलं बोलतात त्याला, ती जे देवाला चढवल्या जातात ती. आणि बघा इथे ना फ्रूट जे मिळतात ना ते वाट्यावर मिळतात. म्हणजे वाटा असतो आपल्याकडे, कसं तुम्ही मोस्टली बघितलं असेल की किलोवरती आपल्या इकडे मिळतात. पण दादरला असं आहे ना की असे ते वाटे लावतात. एका गट्ट्यामध्ये 4-5 असे फळं असतात आणि 50-100 रुपयाला असा एक वाटा लावतात. तर तो वाटा परवडतो. तर आम्ही इथे ड्रॅगन फ्रूट्स वगैरे आणि सीताफळ वगैरे, पेरू वगैरे असं काही घेतलं आणि मग आम्ही निघालो घरी. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि दादरच्या मार्केटला एवढी गर्दी असणं अशक्यच आहे की होणार नाही कधीही तुम्ही एनी टाईम कधीही जा, तुम्हाला इथे गर्दी मिळणारच तर मिळणार. हे बघा वाट्याचं म्हटले ना मी, तर बघा इथे पिशवीमध्ये ना वाटे काढून ठेवलेले आहेत. तर 50 रुपयाचा एक वाटा, 50 रुपयाची एक पिशवी असं म्हणजे इथे विकल्या जातं. इथे किलोवरती वगैरे काही विकत नाहीत. तर इथे बघा मी सीताफळ वगैरे घेते, संत्री घेतली आहे, आम्ही पेरू वगैरे असं काही घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही घरच्या परतीच्या प्रवासाला निघालो. निघताना खूप टेन्शन आलेलं की आम्हाला ट्रेनमध्ये जागा मिळेल की नाही, कारण की दादरवरून कुठेही जायचं म्हटलं, म्हणजे जसं की खोपोली, आसनगाव, अंबरनाथ ह्या साईडला जायचं म्हटलं की खूप गर्दी असते, खूपच गर्दी, अति प्रमाणात गर्दी असते. आणि मुलं बाळं घेऊन चढणं खूप अशक्य होतं. तर मोस्टली 4, 5, 6, 7 ह्या दरम्यान तुम्ही दादरवरून परत जाण्याचा प्रयत्न करू नका, ज्यांच्याकडे मोस्टली छोटी मुलं असतील त्यांनी. तर 4च्या अगोदरच जी पण ट्रेन मिळेल त्या ट्रेनने निघा, किंवा तुम्हाला नसेल पॉसिबल होत तर तुम्ही दादरवरून विटीला जाऊन परत तुम्ही रिटर्न येऊ शकता. ते तुम्हाला इझी पडू शकतं. पण दादरवरून मुलाबाळांना घेऊन चढू नका, खूप गर्दी असते आणि गर्दीमध्ये चढता येत नाही. एकटा जीव असला तर काही नाही, माणूस कसं बसं चढतं. पण जर आपल्याबरोबर कोणी अजून असेल, मुलं बाळं, तर त्यांना चढवणं खूप मुश्किल होतं. तर हाच होता माझा व्हिडिओ छोटासा. आय होप तुम्हाला पण आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया उद्यापासून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो आहे गगनगिरी महाराजांच्या मठाच्या विषयात. नक्की बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला. बाय बाय, टेक केअर.